नमस्कार मित्रांनो, तो हिरे माझा मित्र या मालिकेच्या आजच्या भागात आपल्याला असं बघायला मिळतंय. दसऱ्याचा सण असल्यामुळे यांच्या घरात खूप तयारी सुरू असते. त्याच वेळेला मामांनी पाटीवर सरस्वतीचं चित्रही काढलेलं असतं आणि ते चित्र काढून झाल्यावर ते म्हणतात की हा आकाश अजूनही आलेला नाहीये. कुठे राहिलाय तरी कुठे हा आकाश? कळतच नाही याला तर काय. थांब मी त्याला फोनच लावतो. असं म्हणत आता आकाशला मामा फोन लावू लागतात. तर आकाशला फोन लावून मामा म्हणतात, अरे काय रे, झेंडूच्या फुलांच्या शेतीतच गेलायच की काय? इतका वेळ लागतो का फुलं आणायला? असं म्हणून मामा त्याच्यावर ओरडू लागतात. त्यावर अंजली म्हणते की अरे मामा, इतकं ओरडत नको रे जाऊ. आता लग्नाच्या वयाचा झालाय तो. तो काही लहान आहे का आता? पुढच्या वर्षी बघ त्याची बायकोही त्याच्यासोबत या दसऱ्याच्या सणाला असेल. असं अंजलीने म्हटल्याबरोबर लगेच वल्लरी म्हणते, एक मिनिट एक मिनिट. काय आहे ना, जबरदस्तीच्या सुनबाई ऑलरेडी या घरात आहेत. माझ्या मुलाचं काय करायचं ना ते मीच बघणार आहे. त्याच्या पसंतीची नाही तर माझ्या पसंतीची मुलगी या घरात येईल. तेवढ्यातच तिथे आता ईश्वरी आणि अर्णव येतात. ईश्वरी आणि अर्णव तेव्हा समोर येतात. तेव्हा कालचं जे काही प्रकरण आहे त्याच विचारामध्ये ते हरवलेले असतात. त्यांच्या चेहऱ्यावर हवं तसं हसून असतं. त्यामुळेच आता त्यांना थोडं का होईना टेन्शन आलेलं असतं. म्हणूनच आता त्यांना कळत नसतं की काय करावं काय नाही. अशा द्विधा मनस्थितीत दोघेही अडकलेले असतात. तर मग काय, इकडे मात्र अंजली त्यांना विचारते, काही झालंय का? काही प्रॉब्लेम आहे का? काही प्रॉब्लेम असेल तर सांगा. तर अर्णव सांगतो की काहीच प्रॉब्लेम झालेला नाहीये, सगळं काही ठीक आहे. तर ईश्वरी सुद्धा म्हणते की नका टेन्शन घेऊ, आम्ही एकदम मजेत आहोत, आम्हाला काहीच झालेलं नाहीये. असं म्हणूनच ती त्यांना सगळ्यांना दाखवत असते की आमचं सगळं काही चांगलं चालू आहे. मग काय, चला आपण लवकरच पूजेला सुरुवात करूया, असं मामा म्हणतात. मग काय, जावई बापू कुठे राहिलेत? ते काही पूजेला येणार नाहीयेत का? असं मामा अंजलीला विचारतात. मग अंजली सांगू लागते की हो येणार आहेत ना, थोडा वेळ लागणार आहे त्यांना, पण येतील. ते थोडा आराम करतायत कारण त्यांची दगदग झाली आहे ना खूप. तर इकडे अर्णव म्हणतो की ठीक आहे, मी हॅप्पी आहे, तुम्हाला दिसतंय ना आता तरी. असं म्हणून तो चेहऱ्यावर हसू आणून दाखवू लागतो. मग काय, सगळ्यांनाच कळतं की तो हॅप्पी आहे. कारण आधी थोडं वेगळं वाटत होतं. त्यांना असं वाटत होतं की नक्कीच काहीतरी झालेलं असेल, पण आता त्याने स्वतःला सावरून दाखवलेलं असतं. त्यामुळे आता अंजली आणि सगळेच जण त्यांच्यावरती विश्वास ठेवतात. आता पुढे दसऱ्याची तयारी सुरू असते. आता मला खूप दमायला झालंय, असं काहीसं ते म्हणू लागतात. तर मामाने असं म्हटल्यानंतर वल्लरी म्हणू लागते, साधं पाटीवर सरस्वती यंत्र काढलंय तर तुम्हाला दमायला झाले. इथे माझा मुलगा केव्हाचा मार्केटमध्ये गेलाय फुलं आणायला आणि त्याला तुम्ही नावं ठेवताय. तर आता इकडे ईश्वरीला सांगितलं जातं की चल आता तू पूजा कर. त्यामुळे ईश्वरी पुढे येते आणि ईश्वरी पूजा करू लागते. ईश्वरी अर्णव दोघेही पूजा करू लागतात. ईश्वरी सगळ्या देवांना फुलं आणि आपट्याचं पान ठेवते. त्याच वेळेला आता अंजली म्हणत असते की ईश्वरी या घरात पहिल्यांदा आलेली आहे आणि तिचा हा घरातला पहिला सण आहे म्हटल्यावर हा उत्तमच जाणार आहे. असं काहीसं इथे अंजली बोलत असते. तरी ते मात्र ईश्वरी देवीकडे प्रार्थना करत असते आणि अर्णवची नजर मात्र ईश्वरीकडेच असते. आता ईश्वरीने डोळ्याने काय इशारा केला आणि अर्णवने पटकन ऐकलं. म्हटलं तर आता हरकतच नाही, कारण आता अर्णव ईश्वरीच्या मनातलं सगळं काही जाणायला लागला होता. त्यामुळे मामा आता त्या दोघांना बघून चिडवू लागतात. काय रे अर्णव, इतक्या लवकर बायकोचे इशारे कळायला लागलेत वाटतं. असं म्हणूनच आता सावरलं जातं. मग काय, ईश्वरी अर्णवकडे पाहू लागते आणि त्याच्याकडे पाहून हसू लागते. ते दोघेही जण जोडीने पूजा करत असतात, पण मामा काही मस्करी काढायचं सोडत नसतात. मामा नुसतीच मस्करी करत असतात आणि चला आता जोडीने पुढची पूजाही करून घ्या असं म्हणून त्यांना मुद्दामूनच चिडवत असतात. आणि त्याच वेळेला मात्र आता ईश्वरी अर्णवकडे पाहत असते, कारण आता ईश्वरीला अर्णव बद्दल या सगळ्या गोष्टी आता कळू लागलेल्या असतात. अर्णव किती चांगला आहे, त्याने आपल्यासाठी काय काय केलंय.
ते सगळं काही तिला कळालेलं असतं. ते दोघेही जण एकमेकांकडे पाहून हसत असतात आणि जोडीनेच आरती करत असतात. त्याच वेळेला आता हा स्त्री शक्तीचा सण आहे. खरंच या सणाला खूप महत्व सुद्धा आहे. वाईटावर चांगल्याचा विजय होतो असाही या सणाचा अर्थ मानला जातो. असं काहीसा आता इथे अंजली बोलत असते. त्यावर आता ईश्वरी देवाकडे प्रार्थना करत असते आणि म्हणत असते की खरंच आता आमच्या आजूबाजूला जी काही वाईट माणसं आहेत त्यांना आमच्यापासून दूर कर. तर दुसरीकडे आता अंजली किचन मध्ये गेलेली असते आणि तिच्यासोबत ईश्वरी सुद्धा तिथेच असते. तेवढ्यातच तिथे आता राकेश आलेला असतो. नेहमीप्रमाणेच तो अंजलीच्या मागे पुढे करतो आणि आता त्याला दाखवायचं असतं की तो किती अंजलीवर प्रेम करतो. त्यातच आता तिथे ईश्वरी असते. मग काय ईश्वरीच्या सुद्धा त्याच्या मागे पुढे सुरू असतं. आता ईश्वरी इंदोरी जिलेबी बनवत असते. त्याच वेळेला अंजली म्हणत असते की आज आहे ना आपल्या सुनबाईंची स्पेशल इंदोरी जिलेबी आपल्याला खायला मिळणार आहे. मग काय त्या राकेशला तर खूपच आनंद होतो. त्याला इतका आनंद झालेला असतो की तो त्याच्या चेहऱ्यावरून ओसंडून वाहत असतो. कारण त्याला आता ईश्वरीच्या हातून ती जिलेबी खायची असते आणि त्याचसाठी आता त्याची तळमळ सुरू असते. अंजलीला तो म्हणत असतो की मला देशील ना तो जिलेबी. तेव्हा अंजली म्हणते की हो. असं म्हणत अंजली बाजूला त्या ताईंशी बोलायला जाते. तोपर्यंत तो राकेश ईश्वरीच्या जवळ येतो आणि तिला म्हणत असतो की इंदोरी जिलेबी मला तर तुझ्याच हाताने खायची आहे. कारण शेवटी मी तुझा नवरा आहे. आणि पुन्हा एकदा अंजली तिच्या जागेवर येते. त्या अंजलीला जरा देखील काही कळलं नाही. कळलेलं नाही. तर आपल्याला पुढे पाहायला मिळतं की राकेश ईश्वरीकडे जिलेबी मागत असतो. तेव्हा अंजली त्याला ओरडते आणि म्हणते अहो देवाला तरी दाखवू द्या. देवाला दाखवल्यानंतर काय ते तुम्ही खा. एवढी काय घाई आहे. तेव्हा राजेश म्हणत असतो की अगं मला हिच्या हातचं खायचं आहे. काय आहे ना मला सवय नाहीये ना. तेव्हा अंजली देवाला दाखवायचं असतं म्हणून 5 जिलेबी आपल्या एका ताटात काढते आणि ते ताट वाढून घेऊन जाते. मग आता किचन मध्ये काय राकेश आणि ईश्वरी दोघेच असतात. मग राकेश पुन्हा एकदा ईशूला छळू लागतो आणि म्हणत असतो की तुझ्या हातची जिलेबी म्हणजे आहा किती दिवस झाले. मला हे सगळं काही करायचं होतं. पण ना तू खूपच गोड आहेस हा. आणि तुझ्यासारखी ती जिलेबी पण गोडच असेल. मग देशील ना मला जिलेबी. असं म्हणून तो मुद्दामून ईशूला छेडायचा प्रयत्न करत असतो. तर दुसरीकडे आता नम्रताच्या फोनवरून आकाशचा फोन आलेला असतो. तर आकाश नम्रताला विचारत असतो की काय कुठे आहेस. मला तुझी आठवण आली. दसऱ्याच्या शुभेच्छा द्याव्याशा वाटल्या आणि म्हणूनच मी दसऱ्याच्या शुभेच्छा द्यायला तुला आलेलो आहे. असं देखील आता तो तिला म्हणू लागतो. मग काही नम्रता सुद्धा त्याला फोनवरून दसऱ्याच्या शुभेच्छा देत असते. दोघेही जण छान अशा गप्पा मारत असतात. त्याच वेळेला आता नम्रता म्हणत असते की आमची इशू ठीक तर आहे ना. तेव्हा आकाश म्हणतो मग काय आता तुमची इशू आमची इशू झालेली आहे आणि वहिनी एकदम ठीक आहे. कारण दादा तिची काळजीच तशी घेतो ना. लग्न आधीपासूनच तो तिची खूप जास्त काळजी घेतो. कारण त्याचं जे प्रेम आहे ते लग्न आधीपासूनच. हे जे काही शब्द असतात ना ते एकदम आकाश जोर देऊन बोलत असतो. त्याला असं वाटत असतं की नम्रताने आपल्या मनातलं काहीतरी बोलायला हवं. तिला आपलं बोलणं कळायला हवं. पण नम्रता काहीच बोलत नसते. तर नम्रता म्हणत असते की बाकी सगळं काही ठीक ना. तर आकाशचा मुद्दामूनच नम्रताशी अजूनच गप्पा मारायचा प्रयत्न सुरू असतो. तर नम्रता म्हणत असते की पुन्हा कधीतरी आपण भेटूच. तर आकाश म्हणतो की नक्की ना. नाहीतर कसं आहे ना आम्हीच इथे नाती जपायला जातो. तुम्ही तर काय नाती जपतच नाही. असा काहीसा टोमणा जो आहे तो मारू लागतो. मग काय त्याने असा टोमणा मारल्यानंतर नम्रता म्हणत असते काय हो सर तुम्ही काही काय म्हणता. मी तुम्हाला कॉल करणारच होते पण त्याआधी तुम्ही कॉल केला.
विश करण्यासाठी. तर आता नम्रता म्हणते की चला मला बाकीची कामं सुद्धा करायची आहेत, त्यामुळे आपण नंतर बोलूया. असं म्हणून ती आता फोन ठेवायला जात असते. तर पुन्हा एकदा दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा, असं देखील आकाश आता नम्रताला बोलत असतो. तर इकडे किचन मध्ये मात्र राकेश अजूनच जास्त ईश्वरीच्या जवळ येऊ लागतो आणि त्याच वेळेला तो ईश्वरीला म्हणत असतो, खरंच ग, आज तुझ्या हातची इंदोरी जिलेबी खाईन ना, तेव्हाच मला काय ते स्वर्ग सुख लागेल. तेवढ्यातच आता बाहेरून अंजली ईश्वरीला आवाज देऊ लागते. अंजलीने ईश्वरीला आवाज दिला म्हणून खरंच तिला खूप बरं वाटतं, कारण तिला राकेश पासून सुटका हवी असते. तिला राकेशला लांब करायचं असतं. ईश्वरी राकेशला म्हणते, तुम्हाला एक अशी थोबाडी देईन ना, तेव्हा तुम्हाला समजेल जिलेबी किती गोड लागते ते. कारण आता ईश्वरीचा सहनशक्तीचा अंत संपलेला असतो. तर आता राकेश त्याची लिमिट क्रॉस करत असतो. शेवटी राकेशला ईश्वरीच्या हातून जिलेबीच काय तर तिच्याकडून किसही हवी असते आणि याचसाठी त्याची जास्त जवळीक सुरू असते. पण ईश्वरी आता दुसऱ्या कुणाची म्हणजे अर्णवची झालेली असते. त्यामुळे आता ईश्वरीला जास्त राग येत असतो. ईश्वरी किचन मध्ये राकेशला धमकावून म्हणत असते, लांब राहायचं आधीच सांगते, नाहीतर एक वाजून देईल. त्यावर राकेश म्हणतो की तुझ्या हातून मला कानाखाली सुद्धा खायला आवडेल, कारण त्यातच तर खरा आनंद आहे ग मिस इंदोर, असं म्हणून तो अजूनच जास्त जवळीक साधत असतो. तर इकडे मात्र आता ईश्वरी खूपच जास्त त्रस्त झालेली असते, कारण हा माणूस खूपच अति वागत असतो. तिला त्या माणसाची किळस वाटत असते. त्या माणसाला जे काही हवं असेल त्यासाठी तो कोणत्याही थराला जातो आणि काहीही करतो. त्यामुळे आता त्याचं वागणं थोडंसं वेगळं वाटत होतं. ईश्वरीला पुन्हा बाहेरून आवाज येतो आणि त्यामुळे ईश्वरीला जावं लागतं. तर इकडे राकेश विचार करून म्हणत असतो, जिलेबी तर तुझ्या हातनं मी खाणारच आहे आणि माझाच पहिला हक्क आहे. तर दुसरीकडे आता ईश्वरी बाहेर गेलेली असते आणि सगळेच जण डायनिंग टेबलवरती बसलेले असतात. तर इकडे आता जिलेबी खाण्याचा आनंद सगळ्यांचा सुरू असतो, कारण आता सगळ्यांनाच या सगळ्याचा आनंद असतो. कारण आज ईश्वरीच्या हातची जिलेबी खायला मिळणार, कारण या सगळ्या गोष्टी आहेत त्या एकत्र सणाच्या दिवशीच होत असतात. तर ईश्वरीला अंजली म्हणत असते की कसल्या जिलेब्या केल्यास ग, मस्तच आ, आम्हाला तर तुझ्या ह्या जिलेब्या खूपच आवडल्या आणि आज अर्णवही ही जिलेबी खाईन. अर्णव, खा रे जिलेबी, का आजही डाएट कॉन्शियस होणार आहेस तू, असं मुद्दामूनच अंजली तिला विचारत असते. त्यावर तो म्हणतो की नाही ग ताई, खाईन ग, पण जास्त काही नाही, एवढे काही स्पेशल नाहीये ते जिलेब्या, आणि तुला माहितीये ना आपणही इंदोरचे आहोत, हे विसरताय का तुम्ही. त्यावर लगेच आता ईश्वरी त्याला टोमणा मारू लागते आणि म्हणत असते, हो हो, इंदोरची असाल ना तुम्ही, पण माझ्या हातची स्पेशल अशी इंदोरी जिलेबी कुणी खाल्लीच नसेल. मग काय इकडे मामा आणि अंजली हे दोघेही जण मुद्दाम अर्णव आणि ईश्वरीची मजा घेत असतात. ते म्हणत असतात की बघ आता हा जिलेबीवर ताव मारतो की नाही. त्यावर अंजली म्हणत असते की नाही, अर्णव नाही खाणार. तर अर्णव मामाला म्हणतो, मला काय इतक्याही जिलेब्या आवडत नाहीत आणि प्रत्येक वेळेला एवढं गोड खाणं चांगलं नाही वाटत ना, आणि म्हणूनच मी या सगळ्यापासून थोडंसं अलिप्त राहतो. तर मामा म्हणत असतात की अर्णव तू तर आता या जिलेब्या खाऊनच बघ. तर अर्णव म्हणतो की नाही रे मामा, मी नाही खाऊ शकत इतक्या जिलेब्या. अरे मला माहितीये ना, ईश्वरीच्या हातची जिलेबी खाल्ल्यानंतर तो थांबणार नाही, एक नाही तर 2 जिलेब्या तो खाणारच बघ, असं मामा म्हणत असतो. मग मामा काय अंजली सोबत पैंजही लावतो आणि अंजलीला म्हणत असतो की मी तुला सांगतोय ना, बघ तो खातो. अर्णव आता जिलेबी नाहीच म्हणत असतो. तर अंजली म्हणते की तो जिलेब्या खाणार नाही, ही स्पर्धा मीच जिंकणार आहे. आता त्यांचं 5,000 रुपयांची बेट लागते, म्हणजे 5,000 रुपये कोण जिंकणार यासाठी त्यांची पैंज लागते. आता ही 5,000साठी लागलेली स्पर्धा रंगत आलेली असते. आता ही जिलेबी ईश्वरीनेच भरवावी असं काहीसं मामा म्हणत असतो. आज हा सण आहे आणि तू इतकं गोड बनवलंयस, मग तू तुझ्या नवऱ्याला भरव, असं मामा म्हणत असतो. पण नाही, ईश्वरी काही भरवत नसते. तर अर्णव म्हणतो की नको, मी माझ्या हाताने खायला तयार आहे.
आणि मी एकच जिलेबी खाईन, असंही तो आता म्हणू लागतो. मग काय ईश्वरी अर्णवकडे बघत असते आणि त्याच वेळेला राकेशही तिथेच असतो. राकेशला किचन मधून बाहेर यावं लागतं. राकेश किचन मधून बाहेर येतो तेव्हा पाहतो तर काय, इथे यांचा सगळ्यांचा छान असा कार्यक्रम रंगलेला असतो. त्यामुळे तो एकदमच आता चिडलेला असतो. तर ईश्वरी टोमणे मारत असते आणि म्हणत असते की खरंच आता आमची इंदोरी जिलेबी खूपच फेमस आहे. एकदा तरी समोरच्याने खाऊन बघितली ना तर तेव्हा कळेल ना. असं सगळे अर्णवला टोमणे असतात. त्यावर अर्णव म्हणतो की मी एकच जिलेबी खाणार आहे, त्यापेक्षा जास्त जिलेबी खाणार नाही. तर इकडे अंजली आणि मामाच्या खानाखुणा सुरू असतात. दोघेही जण एकमेकांना खानाखुणा करत असतात, कारण या दोघांच्याही भांडणात ना प्रेम दिसत असतं. हे दोघेही जण भांडणात इतके गुंतलेले असतात आणि या छोट्या छोट्या गोष्टीवरून त्यांची जी काही भांडणं सुरू असतात ना ती फारच मजेशीर असतात. मग काय तिथे राकेशही आलेला असतो. राकेश हे सगळं काही पाहत असतो. खरं तर राकेशला ना आता ईश्वरीच्या हातून ती जिलेबी खायची असते. नेमकं ईश्वरीला अंजलीने आवाज दिल्यामुळे ती ईश्वरी किचन मधून बाहेर पळून आलेली असते. तर इकडे मात्र आता राकेश आला हे ईश्वरीला समजतं. मग काय आता ईश्वरी ठरवते की आता राकेशने आपल्याला किचन मध्ये पहिला घास भरवायला सांगितला होता. तो वर म्हणत सुद्धा होता, यावर पहिला हक्क माझा आहे. म्हणजे नवऱ्याचा हक्क असतो. तो स्वतःला माझा नवरा समजत होता आणि माझ्यावर जबरदस्ती करत होता. तेव्हा ईश्वरी जेव्हा समोर आलेल्या राकेशला पाहते ना तेव्हा मात्र ती लगेचच अर्णवला म्हणत असते, मी तुम्हाला भरवते. अर्णवला सुद्धा आश्चर्य वाटतं की चक्क ईश्वरी आपल्याला भरवायला तयार झालेली आहे. नेमकं कारण काय आहे हे त्याला काही कळत नसतं. तर इकडे मात्र मामा आणि अंजलीला सुद्धा आश्चर्य वाटतं आणि ते दोघही जण पाहतच राहतात. कारण आता ईश्वरी स्वतःहून अर्णवला भरवायला तयार झालेली असते. कारण त्याचं एकमेव कारण जो आहे ते राकेश असतं. आता राकेशची कशी जिरवायची हे तर ईश्वरीला चांगलंच माहिती असतं. त्यासाठी तिचे हे प्रयत्न सुरू असतात. राकेश तर खूपच खुश असतो आणि तो म्हणत असतो की चला आज जिलेबी खायला मिळणार. तर बाहेरून तो समोरचं जे काही चित्र बघतो तेव्हा त्याला दिसतं ईश्वरी अर्णवला जिलेबीचा घास भरवत असते. खरं तर तिला ना त्या राकेशची लायकी दाखवून द्यायची असते. अर्णवला ईश्वरीच्या हातून जिलेबी खायला खूपच आवडत असतं आणि त्याला खूप छानही वाटत असतं. तर इकडे राकेश मात्र त्यांच्याकडे एकटक पाहत असतो की यांचं नेमकं काय काय सुरू आहे ते. मग काय राकेशच्या डोळ्यातून अक्षरशः पाणी आलेलं असतं, कारण ईश्वरी आणि अर्णवचा रोमॅन्स त्याच्या समोर सुरू असतो. ईश्वरी अगदी प्रेमाने त्याला घास भरवत असते आणि हे सगळं काही राकेश आपल्या उघड्या डोळ्यांनी पाहत असतो. जेव्हा ईश्वरी अर्णवला एक जिलेबी भरवते तेव्हा अर्णवला ईश्वरीच्या हातून अजून एक जिलेबी खायची असते आणि म्हणूनच तो म्हणतो की मला अजून एक जिलेबी हवी आहे. तर इकडे वल्लरीचं सुद्धा अर्णव ईश्वरीकडे आणि राजेशकडे लक्ष असतं. यांच्या तिघांचं काय चाललंय हे वल्लरीला चांगलंच कळून चुकलेलं असतं. तर अर्णवने अजून एक जिलेबी मागितल्यामुळे मामाने ही पैन जिंकलेली असते. मामा अंजलीला म्हणत असतो, अगं बघितलंस ना, मी ही पैन जिंकलोय. अगं मी तुला म्हटलेलो ना हा अजून एक जिलेबी खाणार, आणि तशी तो जिलेबी खात सुद्धा आहे. बघितलंस का, आवडली त्याला त्याच्या बायकोच्या हातची जिलेबी. मग काय ताई, असं म्हणूनच तो अजून एक जिलेबी मागू लागतो. मग काय ईश्वरी त्याला अजून एक जिलेबी भरवू लागते. अंजली त्या दोघांकडेच बघत राहते. अंजलीचं आपल्या नवऱ्याकडेही लक्ष नसतं. अंजली म्हणते की अरेच्या, मी तर ह्यांच्याकडे बघितलं सुद्धा नाही. अहो सॉरी तुम्हाला काही हवंय का, थांबा मी देते तुम्हाला. असं म्हणून ती लगेच ताटावरनं उठते आणि त्याला काहीतरी खायला द्यायला जाते. तर आता इकडे अर्णव आणि ईश्वरीचा रोमॅन्स खूपच रंगलेला असतो. ईश्वरी जेव्हा अर्णवला जिलेबी भरवते तेव्हा जिलेबीचा थोडा घास अर्णवच्या होटाला लागलेला असतो. तर इशारे करून आता ईश्वरी अर्णवला सांगत असते की ती जिलेबी आहे, ती तुम्ही काढा ना. पण आता अर्णव काही काढायला तयार नसतो. त्याला ईश्वरीच्या हातूनच ती जिलेबी काढून घ्यायची असते. मग काय ईश्वरी आता अर्णवच्या होटांना हात लावते आणि हा जो काही रोमॅन्टिक क्षण असतो ना तो राकेश खुद्द त्याच्या डोळ्यांनी बघतो. त्यामुळे राकेशचा खूप जळफळाट होत असतो. अंजलीला मात्र हे सगळं काही पाहून हसू येतं.
अंजली म्हणते, काय रे बाबा, त्यांचं चालू द्या. यांचं जे प्रेम आहे ना ते आज उफाळून आलेलं आहे. खरंच ना, मला असं वाटत होतं की यांचं काही सुद्धा नाहीये, पण आज यांचं खरं प्रेम दिसतंय, असं देखील आता अंजली म्हणू लागते. तर मालिकेच्या पुढील भागात आपल्याला असं पाहायला मिळतंय, ईश्वरी अर्णवला आपट्याचं पान देऊन दसऱ्याच्या शुभेच्छा देते आणि अर्णव तिला आपट्याचं पान देऊन दसऱ्याच्या शुभेच्छा देतो. त्यानंतर राकेश तिथे येतो आणि राकेश ईश्वरीला आपट्याचं पान देतो. तेव्हा ईश्वरी राकेशला जेव्हा आपट्याचं पान देते तेव्हा राकेश तिचे हात धरतो. त्याच वेळेला अर्णव तिथे येतो आणि अर्णव म्हणतो, कुणाचाही हात असा धरायचा नसतो, हात आधी सोड. तर तुम्हाला हा भाग कसा वाटला ते कमेंट करून नक्की कळवा.